खूप शांततेनं वारकरी कीर्तन ऐकायचे असतात. मी माझ्या कीर्तनात अनेकदा सांगून आलोय की कानानं कीर्तन ऐकलं तर नवल नाही, ती डोळ्याने ऐकता आलं पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की कीर्तन ऐकताना पापणी सुद्धा पडली नाही पाहिजे डोळ्याची, तर उद्धार होईल झाला तर. नाही तर कीर्तनात लोक बसलेले असतात, तिथली सतरंजीच्या दोऱ्याच काढत असतात. निम्मे अर्ध्या सतरंज्या त्यानेच फाडल्या. नाही तर गोष्टी महाराज वाजवत असते, तिथली कणी कुचलायची, त्याचा उंदीर करायचा, तो उंदीर मोडायचा, त्याचा मोदक करायचा. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. तीव्र तितिक्षा असल्याशिवाय माणसाचा उद्धार नाही होऊ शकत. मी काय सांगतो ते नीट ऐका. ज्ञानेश्वर महाराजांना समाधीस्थ होऊन 727 वर्ष झालीत आणि समाधी घेतल्यानंतर 300 वर्षांनी ज्ञानेश्वर महाराज त्यांना दृष्टांत देतच होते ना. एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं, श्री ज्ञानदेवे येवनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येवनी आळंदी काढावेगी. ज्ञानेश्वर महाराजांचं स्वप्न पडलं आणि एकनाथ महाराज आले आणि एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराज समाधी जसेच्या तसे दिसले. ही मोठी गोष्ट आहे. तसेच बसलेले होते समाधीत. म्हणून ही समाधी आहे, ही मरक्या माणसाची समाधी नाही, त्या संजीवन समाधी म्हटलंय. आजही आमची वारकऱ्यांची श्रद्धा हीच आहे. देहूला जा आणि तुकाराम महाराजांची भेट घे, तुझी इच्छा ते पूर्ण करतील. इकडे लक्ष द्या. तो ब्राह्मण देहूला आला. मी आता तिकडे जाऊ इच्छित नाही जास्त विस्तारात, पण काय काय कीर्तनकार हे आख्यान सांगताना सांगतात की ज्ञानेश्वर महाराज म्हटले की आळंदीचं कोर्ट सध्या बंद झालंय. मला नाही फारसं पटलं तिकडे, कारण आम्ही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज दोन मानलेलेच नाहीयेत. एरवी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांकडे बोट कसं करतील? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. हा ब्राह्मण तिथं आला आणि तुकाराम महाराजांच्या पुढे आपली कैफियत मांडली की मी आळंदीला गेलो होतो, आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे अनुष्ठान केलं, पण अनेक काळ अनुष्ठान करून सुद्धा मला काही यश आलं नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांचा संदेश म्हणून तुमच्याकडे आलो आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलंय, ते माझी इच्छा पूर्ण करा. ते तुकाराम महाराज म्हणाले, इच्छा काय? ते म्हणले, अभ्यास न करता विद्वान व्हायचंय आणि कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय. तुकाराम महाराजांना आश्चर्य वाटलं आणि त्या प्रसंगानं तुकाराम महाराजांच्या अंतकरणातून जी अभंग संहिता बाहेर पडली त्यातला हा एक अभंग आहे. काय ज्ञानेश्वर येऊणे येथे पाठविले धरणे. ज्ञानेश्वर महाराजांना ते वर्णन करतात, तुमच्याकडे काय कमी आहे तेव्हा हा धरणेकरी माझ्याकडे पाठवला, काय कारण आहे? जे काही अभंग थोडे बहुत केले तुकाराम महाराजांनी त्याबाबतीत, त्याचं वर्णन करताना तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रती तुकाराम महाराजांची श्रद्धा आणि त्यांचा विनय या अभंगामध्ये प्रगट होतोय. सगळ्याच अभंगाला न्याय देऊ शकेल असं वाटत नाही, पण ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत हे त्यांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा
गुरु महाराज गुरु महाराज हो ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मनती ज्ञान देव तुम्हारे से मनती ज्ञान देव तुम्हारे से मनती ज्ञान देव तुम्हारी से ज्ञान देव तुम्हारे से मज पामराए काय थोरपण 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 हो ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मनती ज्ञान देव तुम्हारे से मनती ज्ञान देव तुम्हारे से मनती ज्ञान देव ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मनती ज्ञान देव तुम्हारे से मनती ज्ञान देव तुम्हारी से मनती ज्ञान देव तुम्हारी से खूप सुंदर वर्णन, खूप काही गोष्टी सांगता येतील. या अभंगाला खूप मोठा अर्थ आहे, कारण वर्णन केले ज्ञानेश्वर महाराजांचं आणि वर्णन करणारे तुकाराम महाराज आहेत. म्हणजे वर्णन करणारा पण श्रेष्ठ आहे आणि त्याचा वर्णविषय पण श्रेष्ठ आहे. एरवी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन अज्ञानदेव कसा करू शकेल? हे असू दे रे, आता मला सुखानं कीर्तन करू दे, जेवढ्याला ऐकू जाईल तेवढ्याला. हे असं चुळबुळ झालं की माझं गणित सगळं बिघडत आहे. खूप एकतानं ते ऐकलं पाहिजे. आपण ज्ञानियाचे राजे आहात. खूप काही गोष्टी सांगता येतील. आता मौज म्हणून सांगायचं झालं, अनेकदा असं घडू शकतंय की ज्ञानी माणूस राजा होईल असं नाही सांगता येणार, आणि राजा ज्ञानी असेल असं नाही सांगता येणार. एखादा वेगळा असा अनुभव असू शकतो की
की तो राजाही असेल आणि ज्ञानी असेल. हे समोर अगदी ठळक उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही राजा जनकाचं नाव घेऊ शकतो. तो ज्ञानसंपन्न आणि राजा पण आहे. पण इथं वर्णन असं केलेलं नाही. जे ज्ञानसंपन्न लोक आहेत त्या ज्ञानसंपन्न लोकांवर अधिराज्य गाजवणारे आपण राजे आहात. इकडे लक्ष द्या. कारण ज्ञानी माणसं कुठल्याही माणसाचं स्वामित्व धारण करत नाहीत ज्ञानसंपन्न असल्यामुळं. तिकडच थोडं ऐकू आपण. होऊन जाऊ दे वारी. मी कालच्या कीर्तनात सांगितलंय भास्करराव की ही ध्वनिक्षेपकांचे मोठे मोठे आवाज एवढ्या मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण चालू आहे. कदाचित मी उद्वेगानं माझं मत मांडलंय की कीर्तनाच्या फडामधले हे माईक इतके जर वाजत राहतील तर कीर्तनाच्या फडात आणि तमाशाच्या फडात फरक राहणार नाही. आम्ही आमच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. आज मी वरून पाहत होतो की खालून चाललेल्या दिंड्या, हातगाडी एवढा रथ आणि त्याच्यावर 16 भोंगे. ज्ञानोबा तुकाराम भजन करण्यापेक्षा माणसं पिंगळा म्हणत म्हणे जात होती, नाचत होती. आम्हाला असं वाटत नाही की आमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये प्रदूषण येऊ पाहते. भास्कर महाराजांच्या, देहूकर महाराजांच्या ज्या दिंड्या चालतात त्या दिंड्यामध्ये समुद्राची जशी गाज असते तशी त्या दिंडीमध्ये धीर गंभीरता असते. ती नष्ट होत चालली याचं कधीतरी आपण अवलोकन केलं पाहिजे. त्यांची लय बदलली नाही, ताल बदलला नाही, स्वर बदलला नाही आणि शिस्त बदलली नाही. हे आता प्रगट सांगितलं पाहिजे की रथ तयार करायचा आणि तो पकवाच्या रथात बसवायचा. मला आठवतंय प्रवीण महाराज, बाबा महाराजांनी जो प्रकल्प केला त्याची मूर्ती स्थापना होत असताना हरिभक्तीपरायण गुरुवर्य विठ्ठल महाराज वास्कर यांचं कीर्तन होतं आणि घोडी नव्हती. परंपरा म्हणून उभ्यानं कीर्तन वाजवलं पाहिजे. ते माझे मित्र वैकुंठवासी तुकारामभाऊ शेट्टे यांनी 2.5 तास गळ्यात पकवास घेऊन वाजवला. त्या परंपरा आहेत आमच्या. आम्ही कधीतरी याच्याकडे लक्ष देऊ. रथाच्या फळीवर बसून पकवा जेव्हा वाजवताना माणूस दिसतो मला, हे कधीतरी थांबलं पाहिजे, लक्षात ठेवा. मग हाती दिंडीमुखी नाम गाणे हे कुठं लावणार आहे तुम्ही? नाच जाऊ त्याच्या ग्यावारी खेळी हे कुठं लावणार आहे का? त्या रथातच नाचायचं. हे शिवाजी महाराज प्रदूषण हळूहळू कमी होणं गरजेची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. माझ्या विषयाकडे चला, इकडे लक्ष द्या. ज्ञानी माणसं कुणाचं स्वामित्व सहसा स्वीकारत नाहीत. पण आपण अभिषिक्त सम्राट आहात असं ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करता येते. ज्ञानियांचे राजे आहात. एक पाठ असा सुद्धा आहे की ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, असाही पाठ आहे. परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवारे विठ्ठल महाराज घुले हा पाठ सांगत असत. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव किंवा ज्ञानियांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. सगळी संत परंपरा तुम्हाला ज्ञानदेव म्हणते. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, इकडे लक्ष द्या. जे लोक आहेत तिथं, त्यातले काही अभ्यासक असतील त्यांना मी सांगेन की ज्ञानेश्वर महाराजांची गौरवगाथा
रोहन प्रकाशनने एक पुस्तक प्रकाशित केलंय, भास्करराव, वाचा आपण. आणि त्या पुस्तकाचं नाव असं आहे, यांनी घडवलं सहस्त्र. असं एक पुस्तक आहे, यांनी घडवलं सहस्त्र. महाराष्ट्र शासनाने त्याला अनुदान दिलंय आणि ते जवळजवळ 2000चं पुस्तक 700 रुपयात उपलब्ध केलंय. वाचण्यासारखं आहे. काय आहे त्या पुस्तकामध्ये? 1000 ते 2000 या 1000 वर्षामध्ये भारतातल्या नव्हे जगतातल्या, इकडे लक्ष द्या, विश्वामधल्या ज्या विद्वान माणसांनी आपल्या बुद्धीच्या प्रकाशानं सगळं जग प्रकाशित केलं, अशा 1000 व्यक्तिमत्वांचा परिचय त्या पुस्तकात आहे. मानलं पाहिजे. जरा इकडे लक्ष द्या, नाही लक्षात येणार आपल्या. परत सांगतो, 1000 ते 2000 त्या 1000 ते 2000 या एका सहस्त्रकामध्ये ज्यांनी आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने सगळ्या जगावर प्रभाव पाडला, अशा 1000 व्यक्तिमत्वांचा परिचय त्याच्यात आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, या 1000 नावामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आहे. ही वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने गौरवपूर्ण गोष्ट आहे. खूप नावं आहेत, म्हणजे केवळ अध्यात्मातली नाही आहेत. आईन्स्टाईन आहे, मार्टिन लुथर किंग आहे, न्यूटन आहे, गॅलिलिओ आहे, दुर्दैवाने औरंगजेब पण आहे. त्याने असं भेद केलं नाही. ज्याचं कर्तृत्व आहे त्याचं नाव घातलंय त्याने. आमच्या पुण्याचं स्वाभिमान म्हणून सांगायला काय हरकत आहे. त्यामध्ये पंडित भीमसेन जोशींचं पण नाव आहे, की ज्याने आपल्या स्वराने संपूर्ण जग जिंकून टाकलं. अशी माणसं त्याच्यात आहेत. तुकाराम महाराजांचं नाव आहे, तुलसीदासांचं नाव आहे, संत श्रेष्ठ नामदेव यांचं नाव आहे. इकडे लक्ष द्या. मला हा सगळा गोषवारा सांगायचं कारण, मी संपूर्ण पुस्तकाचं अवलोकन केल्यानंतर माझी छाती अभिमानानं फुरून आली. याचं कारण, या 1000 माणसांनी जगाला खूप मोठं तत्वज्ञान वा शोधानं प्रभावित केलं असेल, पण या 1000 नावामध्ये सगळ्यात लहान वयाचं व्यक्तिमत्व फक्त ज्ञानेश्वर महाराज आहेत. लक्षात ठेवा. अवघ्या 16 वर्षामध्ये 16 वर्षी संपूर्ण जगाला जिंकणारा माणूस कसा असेल? ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा गुरु आणि ज्ञानियांचा महाराव, ही सगळी विशेषणं तिकडे लावता येतील. लोक तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात. या सगळ्या संतांनी एक छत्री अंमल असावा, तसं ज्ञानेश्वर महाराजांचा गौरव ज्ञानदेव म्हणून केला. आणखीन एक गोष्ट समोर आहे, की सकल संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणून स्वीकारलं. आणखीन वैशिष्ट्य ज्ञानेश्वर महाराजांचं. पुरुष असताना सुद्धा आई हे बिरुद त्यांना लागावं, हे त्यांचं खूप मोठेपण आहे. वेडी माणसं कोणाला पण आई म्हणतील, पण शहाणी माणसं त्यांना आई म्हणतात. हे वैशिष्ट्य आहे. जगाच्या पाठीवर 2च शहाणी माणसं आहेत, असं माझं मत आहे. कोण 2 शहाणी माणसं? त्यातला पहिला शहाणा वेद आहे आणि दुसरे शहाणे संत आहेत. वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही. बाई मनती जान बाय हे गुणात
शिव पिटारे गुणात मनती ज्ञानाबाई आई मनती ज्ञानाबाई आई शिव पिते गुणात शिव पिटारे गुणात ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट मानली पाहिजे बरं का. इकडे लक्ष द्या. सकल संतांनी त्यांना ज्ञानदेव म्हणून संबोधन द्यावं, आई म्हणून संबोधावं. याच्यातला आणखीन एक दुवा माझ्या लक्षात आहे, मी मांडतोय तो. त्यांना ज्ञानदेव, त्यांना बाप, त्यांना राजा, त्यांना आई ही संबोधनं वापरताना सकल संतांची एकवाक्यता हे एक वैशिष्ट्य आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे आहे ना आई म्हणून उल्लेख खूप प्रमाण देता येतील, मी देत नाहीये ती. पण ज्ञानदेव हा गौरव सकल संतांनी केला. त्या काळामध्ये इकडे लक्ष द्या, त्या काळामध्ये लोक पदव्या देत होते. आता स्वयं पदवीधर आहेत. खूप वाईट वाटतंय. माझ्या माहितीप्रमाणे वारकऱ्याकरता हरिभक्तीपरायण याच्यापेक्षा मोठी पदवी कोणतीच असू नये. ही त्याची सर्वात मोठी पदवी आहे, लक्षात ठेवा. त्याच्या पुढे सांगू, तेवढ्या पदवीला सुद्धा प्राप्त व्हायचं आपल्याला भाग्य आहे का नाही देव जाणे. विनोदाचार्य ही काय पदवी आहे? अजून बरं आहे की विनोद सम्राट लावलं गेलं नाही. आणि शेवटी वग सम्राट. कुठे चाललोय आपण? त्यांनी ज्ञानदेव म्हणावं ज्ञानेश्वर महाराजांना, नामदेवरायांनी, संत सोपान काकांनी, संत गोरोबा काकांनी. तुम्हाला माहित नाहीये कदाचित, इकडे लक्ष द्या. समाजाने लोकमान्य टिळकांना लोकमान्य म्हटलं, बाळ गंगाधर टिळकांना. मोहन करमचंद गांधींना लोकांनी महात्मा म्हटलं. ज्योतिराव फुल्यांना लोकांनी महात्मा पदवी दिली. अण्णांना लोकांनी कर्मवीर म्हटलं. कसे लोक होते? आता हे तर सगळे ज्ञानी होते. या ज्ञानसंपन्न लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानदेव म्हणून संबोधावं, ही ज्ञानेश्वर महाराजांची उंची आहे. असे आपण आहात. मला हे सगळं अभंग सांगत असताना अंतःकरणामध्ये जी रुंजी घातली जाते ती फार सुंदर आहे. प्रवीण महाराज ऐकण्यासारखी आहे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी भरली, पायीची वाहन. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी भरली, पायीची वाहन. हे चरण मला खूप भावतं जेव्हा जेव्हा मी हा अभंग गातो. त्याच्यामध्ये एक रहस्य दडलेलं आहे. या दुसऱ्या चरणामध्ये हे तमाम बसलेले लोक आहेत. एका बाजूला तुकाराम महाराजांची टोकाची विनयता आहे.
शब्द उच्चारायला बरा वाटत नाही, पण त्याची भूमिका कळण्यासाठी स्पष्ट शब्द वापरतो. एरवी स्वतःला कोण वाहन म्हणून घेईल. तशा शब्दशः अर्थानं जर विचार केला तर कोण होईल तसं. एकदा उगीच चर्चेमध्ये गंमत झाली म्हणून सांगतो, गंमत सांगतो. इकडे लक्ष द्या. एकानं प्रश्न विचारला की कीर्तनाला जाताना चपल्या घालून जाव्या का न जाव्या. ते म्हणा कीर्तनात हे काय आलं नवीन, मी तसोवर पण इकडे तिकडे गेलेलो नाही. घालून जाव्या का न जाव्या. आता असे काही प्रश्न येण्याचं काही कारण नाही, पण माणसं काय प्रश्न विचारते त्याचा नेम नाही. एकाने मला प्रश्न विचारला, महाराज देवळात जाताना घंटी वाजवायची का बाहेर येताना वाजवायची. म्हणलं तुला वेळ मिळेल तेव्हा वाजव, फक्त कीर्तन चालू असताना वाजवू नको आणि तुझी आयडेंटिटी दाखवू नको जगाला. कीर्तनाला जाताना चप्पल घालून जायची का ना जायची, कारण भीती असू शकते गेली तर. मी त्याचा काही विस्तार करायच्या मनस्थितीत नाही, पण मला जे चरण सापडलं ते असं आहे, संत जाती हरिकीर्तन त्यांच्या वाहीन मोचे वाहना. हे संत एकनाथ महाराज लिहितायत. जरा इकडे लक्ष द्या, मी वेगळ्या भावनेतून बोलतोय. जे लोक आता ऐका तर खरं, आता हे प्रदूषण मला सुरू झालंय, पण तुम्ही जीवाचे कान करून ऐका. जे लोक कीर्तनाला जातात त्याच्या चपल्या राखण्याचं काम मी करण्याचं एकनाथ महाराज ज्या अर्थी म्हणतात, त्या कीर्तनाला जाणाऱ्या लोकांचा दर्जा किती मोठा असला पाहिजे. त्यांच्या चपल्या राखायचं काम ते स्वीकारतात. त्यांच्या वाहीन मोचे वाहणं. इथे तुकाराम महाराज वर्णन करतात, मला कशाला हे थोरपण देत आहात, मी तुमच्या पायाची वाहन आहे. खूप मोठं रहस्य आज सांगतोय वारीच्या दिवशी. तुम्हाला भास्करराव आनंद वाटेल हे ऐकल्यावर, तुम्ही पण ऐका. आणि यांना माहिती आहे माझे मित्र असल्यामुळे स्वनिर्मितीचा आनंद खूप मोठा असतो. ज्यांच्या जी आयुष्यात निर्मितीच नाही त्यांना नाही कळणार ते काय ते. जे परोपजीवी वनस्पती सारखे आहेत. इकडे लक्ष द्या सगळेजण. ज्याला विद्या ग्रहण करायची त्याने विनय संपन्न असणं गरजेचं आहे. विद्या विनयन शोभते हे सुभाषित आपण ऐकत आलोय, पण हे विद्यार्थी सगळे उभे आहेत माझ्या बाजूला. यांनी विनय संपन्नच असलं पाहिजे. विनय नसेल त्या माणसाला कधी विद्या प्राप्त होत नाही. सांगतो संदर्भ म्हणून, असं काही ठरलं नाही की मला सगळा अभंग मी संपवलाच पाहिजे. महाराष्ट्रातलं एक विद्वत रत्न, ज्यांचं नाव माहिती नसेल काही लोकांना, पण अत्यंत विद्वान होते, आणि ते होते त्र्यंबकेश्वरचे वेदमूर्ती भालचंद्र शास्त्री मुळे. खूप मोठे होते. एकदा आम्ही त्यांच्या भेटीला गेलो होतो. इकडे लक्ष द्या. शेवटच्या कालखंडात होते, थकले होते. आम्हाला कळलं की ते वृद्ध झालेत, आता त्यांना भेटायला गेलं पाहिजे म्हणून गेलो आम्ही. तसा निरोप धाडला की आम्ही येतोय भेटायला. इकडे लक्ष द्या. आम्ही काही साधक मंडळी गेलो म्हणून त्यांच्या घरच्याने त्यांना आवरून बसवलं खुर्चीमध्ये. विपन्न अवस्थेत शेवटी होते, गलित गात्र झाले होते.
त्या महापुरुषाचं दर्शन घडावं म्हणून आम्ही गेलो होतो आणि आम्ही गेल्यानंतर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं, कृतकृत्यता वाटली. पण त्यांच्या रूपानं जिवंत वेद आम्ही पाहिला, नमस्कार केला. त्यांनी केविलवाणी धडपड केली हात पुढे करून नमस्काराची. आमचं मोठे पण नाही, आम्ही त्या योग्यतेचे बिलकुल नाही, किती प्रतिष्ठा सांगावी हा हेतू पण नाही. ते खाली वाकले. आम्ही त्यांच्या हाताला नमस्कार करून सांगितलं आपण वाकू नका. अनेक विद्वानांनी त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं असा विद्वत्तेचा महामेरू असणारे शास्त्री बुवा, त्यांनी वाक्य जे सांगितलंय ते मी आयुष्यात नाही विसरू शकत. माझ्या हृदयाच्या संदुकीमध्ये ते बंद करून ठेवलंय मी. इतकं सुंदर वाक्य त्यांनी उच्चारलंय. त्या कोष्टी महाराज ते काय म्हणाले, लिहून ठेवा एवढं सुंदर वाक्य. ते म्हणाले, ज्या विद्वानाला विनय नाही तो विधवा विद्येचा भ्रतार आहे. आणि विनयो हेची जयाची संपत्ती. ज्ञानेश्वरी काय बोलते, खाली वागता आलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वरीतलं रहस्य सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज भगवंताचं हृदगत सांगताना काय म्हणतात, परमार्थाची मुख्य भूमिका त्याच्यात व्यक्त होते. थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जगाधा कुठे होईजे तै जवळी कमाजी. हा केवढा मोठा विनयाचा विचार आहे. आचार्य अत्रे म्हणायचे की काही लोक म्हणतात मोडेन, आणि ते म्हणायचे मोड बाबा, तुला मोडायचं वाकायचं नसेल तर. इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यानो. ज्ञानेश्वर महाराजांनी काही ठिकाणी अशी मौज केली का, फळली या तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा. काही कळतंय? आपण सगळे बसलेले शेतकरी आहोत, कृषक आहोत. किती सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वरीत आहे. ज्या झाडाला फांदीला फळं लागतात ती फांदी वागते. काही कळतंय? आंब्याची एखादी फांदी आणि त्या आंब्याच्या फांदीला असे 5-25 आंबे लागले, खोस लागला आंब्याचा, की ते आपोआप फांदी खाली वागते. का फळली या तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तो खाली वागतो. काय कळतंय? एखाद्या फांदीला फळ नसतं, ती फांदी अशी ताट असते. मी त्या फांद्यांविषयी सांगत नाहीये, अशा बऱ्याच फांद्या आहेत, मोडेन. पुढे सांगू. फळलिया असा शब्द आहे, फळलिया. प्रत्येक शब्दाचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे ज्ञानेश्वरीचा. जी फलद्रूप झाली आहे, म्हणजे अगदी ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर जी फांदी फळली आहे, त्या फळं आलीत, ती फांदी खाली वागते. आणि जिला फळ नसते ती फांदी वांज असते. जी फळत नाही ती वांज असते. मग ज्या फांदीला फलद्रूपता येते ती खाली वागते, आणि जी फांदी वाकत नाही ती वांज असते. तसं जी माणसं वाकत नाहीत, विनय संपन्न नाही, त्यांचा परमार्थ सुद्धा वांज आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आमचं फलद्रूप व्हायचं असेल परमार्थ, आम्ही वाकलं पाहिजे. आमची विनयता किती मोठी असली पाहिजे. आता या अभंगातलं रहस्य. बसा खाली, बसा. एवढंच घेऊन घरी जाताना हे सांगितलेलं नाही. आता सांगू घातलंय ते. तुम्हाला सांगतो भास्करराव, मी खुश आहे फार या चरणावर, तर बेहद खुश आहे. आताही माझ्या अंगावर रोमांच आहे सांगताना. तुकाराम महाराजांना एवढा दूरदृष्टीचा महापुरुष दुसरा सापडणं कठीण आहे. काय हेतू असेल? मज पामर आहे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. मी तुमच्या पायीची वहाण आहे, तुमच्या पायातला जोडा आहे, तुमच्या चरण कमलातल्या पादुका आहेत, असं माझं जीवन आहे.
ही एका बाजूला विनयता आहे, पण तुकाराम महाराजांचा दूरदृष्टीपणा काय आहे की तुकाराम महाराजांना माहीत होतं याच पादुकांचा पालखी सोहळा सुरू होणार आहे, ते होणं किती चांगलं असेल. त्यातला खूप मोठा रहस्याचा भाग आहे. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन. आता पालखी सोहळा कोणाचा आहे? त्या पादुकांचाच आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरण पादुकांचा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचं भजन ज्ञानोबा तुकाराम आहे आणि त्या पालखी दोघेही विराजमान आहेत. भेद करायचं काय कारण आहे? म्हणून मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई विठोबा. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा माई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. हर विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रखुमाई. 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 ब्रह्मादिक जेथे ब्रह्मादिक जेथे ब्रह्मादिक जेथे तुम ओळंघाने. ब्रह्मादिक जेथे ब्रह्मादिक जेथे ब्रह्मादिक जेथे तुम ओळंघाने. इतर तुलाने काय पुढे मज पामर आहे. मज पामर आहे. मज पामर आहे काय थोरपण. मज पामर आहे. मज पामर आहे. मज पामर आहे काय थोरपण. इतर तुलने काय पुढे मज पामर आहे. मज पामर आहे. मज पामर आहे काय थोरपण. मज पामर आहे. मज पामर आहे. मज पामर आहे काय थोरपण. ब्रह्मादिकानं तुमचं वर्णन करणं अशक्य आहे. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय पुढे. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. नकळे साचार ब्रह्मादिका. समाम वारकऱ्यांनी लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती गायण्यासाठी ब्रह्मादिक सुद्धा कमी पडतील. ही तुकाराम महाराजांची ग्वाही आहे, नाही वर्णन करू शकत. 4 तोंडाचा ब्रह्मदेव सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती नाही गाऊ शकत. इकडे लक्ष द्या. मी अनेक महापुरुषांकडं अध्ययन केलं, त्यांची कृपा मला संपादन झाली. त्यामध्ये आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे खूप मोठे सत्पुरुष वैकुंठवासी गुरुवरे विठ्ठल महाराज घोले होते. त्यांच्या 10 फुटात सुद्धा जायला भीती वाटायची, एवढी नजर त्यांची करारी आणि भेदक होती. बुवानी नुसतं बघितलं तरी घाम फुटायचा. त्याने खूप माझ्यावर प्रेम केलं, गोष्टी महाराजांवर केलं. आम्ही त्या दृष्टीने भाग्यवान झालो. त्यांचे गुरुजी चैतन्य स्वरूप तात्यासाहेब महाराज वास्कर जे आबासाहेब हे वाशीचेच होते.
वास्कड फडाचे प्रमुख, पण त्यांच्या 5 फुटा जायला आम्ही भीती वाटायची. पण तुम्ही सगळ्यांना ऐकलं पाहिजे. तुम्ही कोष्टी महाराज असतील, मी असेल, तुकारामभाऊ शेटे असतील, मदनराव असतील, आम्ही आबांच्या जवळ खेळत असू. ते काही माणसांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या जवळ जायची आम्हाला भीती वाटते आणि पोरं तुमच्या अंग खांद्यावर खेळतात. ते आबासाहेबांनी उत्तर दिलं होतं, सिंहाची भीती कोल्ह्या कुत्र्याला असते, त्यांच्या पिलाला नसते. आमचा गौरव होता त्यावेळेस. बुवांच्या जवळ जायला फार भीती वाटायची. म्हणजे जायचं ते दपकत जायचं, पायावर डोकं ठेवून निघून जायचं. ती आदरयुक्त भीती होती. इथं फ्रूटवालामध्ये खूप मोठा उत्सव झाला. त्याच्यात त्यांनी कापडी रे या अभंगावर केलेलं कीर्तन खूप मोठं श्रवणीय आहे. कापडी रे आम्ही कापडी रे. त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं, इकडे लक्ष द्या, ते मला आता उपयुक्त या अभंगात. ते म्हणायचे, चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांचा कीर्तिगट स्थिर आहे असं वर्णन केलं जातं. अभंगातही तसंच आहे. आता ऐका, ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना शब्द किती कमी पडतात. ब्रह्मदेव सुद्धा नाही करू शकत 4 मुखाचा असताना. 4 तोंडांनी वर्णन केलं तरी नाही होणार. आपण एका तोंडाने काय करणार. ते असं म्हणायचे, ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती इतकी मोठी आहे की चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती राहील असं म्हणण्यापेक्षा जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, त्याच्यानंतर नाही राहू शकत. ही केवढी मोठी श्रद्धा या महाभागवतांची आहे. केवढी मोठी श्रद्धा आहे. काय वर्णन करणार आम्ही. नाही वर्णन करू शकत आम्ही. तुकाराम महाराज वर्णन करतात, आम्ही वर्णन करू शकत नाही. त्याचा अर्थ असा आहे तिथं, इकडं लक्ष द्या, की तुमची वर्णन करण्या एवढी युक्ती माझ्याकडे नाही आहे. आणि दुसरा शब्द वापरलाय, तुमचं वर्णन करावं एवढी माझ्या बुद्धीची खोली पण नाही. जरा बोलू, वाक्य सांगू. काही थोडे लोक ऐकतायत, चांगलं, सगळेच ऐकतायत, पण काही लोक कॅच करू शकतील. सांगू वाक्य. तुमचं वर्णन आम्ही करू शकत नाही, आम्हाला तेवढी खोली नाही. हा सामान्य माणसाचा विनय नसून भाषा प्रभूचा विनय आहे. ज्यांच्या घरामध्ये शब्दांची रत्न होती, शब्द रत्नांचा भांडार असतो, ज्यांच्याकडे भरून ओथंबून वाहत होतं, अशा महापुरुषाने वर्णन करावं की आम्ही तुमचं वर्णन करू शकत नाही. काय वर्णन करणार, आम्ही नाही करू शकत. तुका म्हणे निणू युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी रोई. आमच्या हातात एकच आहे, निवांत माता ठेवी जे हे जी भले. समारोप करतो आता. अशा गोंधळात मी कीर्तन नाही करू शकत. काय झालं पुढं ब्राह्मणाचं. हरदासाचं घोडं मूळ पदावर. जो ब्राह्मण अनुष्ठान करून बाला होता, काय झालं त्याचं. अभ्यास न करता विद्वान व्हायचं आणि कष्ट न करता श्रीमंत व्हायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांकडे पाठवलं, पण तुकाराम महाराजांनी काय केलं. तुकाराम महाराजांनी त्याच्या हातात 11 अभंग दिले आणि एक नारळ दिला. जा तुझं कल्याण होईल. देवाचा प्रसाद 11 अभंग, महाफळ त्याग करून गेला. त्याने तो नारळ तिथंच टाकून दिला. इकडे लक्ष द्या. हे पण एक रहस्यच आहे.
तुकाराम महाराजांनी नजराणा पाठवला, तुकाराम महाराज नजराणा पाठवला शिवाजी महाराजांनी, पण त्यांनी तो नाकारला. ते नाकारला. नको म्हणाले, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, नको आम्हाला. काय दिला ठेवा मा विठ्ठलाची व्हावा, सगळं परत पाठवून दिलं, काही ठेवलं नाही. मग शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं हे काही घेत नाही आपल्याकडनं. दिवट्या नाही, छत्री नाही, चामर नाही, घोडे नाही, हत्ती नाही, नजराणाच एवढ्या सुवर्णाच्या थाळ्या दिल्या होत्या, नाही म्हणून सांगितलं. शेवटी दुसऱ्या दिवशी, इकडे लक्ष द्या, तुकाराम महाराजांच्या करता राजाने एक क्लुप्ती केली आणि एक नारळ बोलवला. तो नारळ फोडला, त्याच्यातलं खोबरं काढलं आणि त्याच्यामध्ये सगळी उच्च रत्न भरली आणि तो नारळ पण चिकटवून टाकला. आणि तो नारळ तुकाराम महाराजांना दिला. काही घेऊ नका, निदान नारळ तरी घ्या. आणि तुकाराम महाराजांनी तो नारळ घेतला. ठीक आहे, आम्हाला काही नसेल, नारळ घेतो. श्रीफळ घेतलं आणि तसंच ठेवलं. तुकाराम महाराजांना माहीत होतं की राजांनी त्याच्यात काय दिलंय, कारण ते स्वतः महाविष्णूचा अवतार होते. हा ब्राह्मण आल्यानंतर तोच नारळ त्याला देऊन टाकला होता. तो घेतला असता तो श्रीमंत झाला असता, पण तो तिथंच टाकून गेला. महाफळ त्याग करून गेला. आणि मग तो ठेवलेला नारळ लोहगावच्या कोंडबा पाटलाला त्यांनी दिला. गंमत म्हणून सांगतो, सगळ्या वारकरी कीर्तनकारांना काही नाही घेतलं तरी नारळ घेत चला. न जाणू एखाद्या नारळात असं निघू शकेल. देवाचे अभंग एकादशाभंग महाफळ त्याग करून गेला. तुका म्हणे नेणो युक्तीची आखो, तुका म्हणे नेणो युक्तीची आखो, तुका म्हणे युक्तीची आखो, तुका म्हणे म्हणून ठेविले पायी डोळे, म्हणून ठेवले पायी डोळे, मज पामराचे काय थोर, मज पामराचे काय थोर. म्हणून ठेवले पायी डोळे, म्हणून ठेवले पायी डोळे, मज पामराचे काय थोर, मज पामराचे काय थोर. पायीची वाहन पायी भरे, पायीची वाहन पायी भरे, मज पामराचे काय थोर, मज पामराचे थोर. पायीची वाहन पायी भरे, पायीची वाहन पायी भरे, मज पामराचे काय थोर, मज पामराचे काय थोर. आळंदी क्षेत्रातली ही हळदेवाला धर्मशाळा ही एक प्रासादिक धर्मशाळा आहे. त्याचे प्रमुख वैकुंठवासी तुकारामदादा दुराफे यांचं आज आम्हाला स्मरण आहे. साधू संतांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व होतं. मला संस्मरण आहे वैकुंठवासी हौसाबाई चव्हाण यांचं, ज्या आमच्या मावशी होत्या. आमच्यावर खूप प्रेम केलं त्यांनी. या ठिकाणी उतरणारी चारठाणा क्षेत्राची दिंडी आणि त्याचे प्रमुख परमश्रद्धेय नामदेव महाराज ढवळे बाबा आता नर्मदा परिक्रमा करतात. मला खूप कौतुक वाटलं. मागच्या वर्षी पण त्यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि आज या वयात सुद्धा ते दररोज 50 किलोमीटर चालतायत. आणि अशा महापुरुषांचे आपण सर्व शिष्य आहात आणि तुमचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे.
की असं एक अतुल व्यक्तिमत्व तुम्हाला गुरुपदी मिळालं. आल्यानंतर मला त्यांची आठवण झाली तेव्हा सांगितलं की ते परिक्रमेला गेलेत परत. त्यांच्या परिक्रमेला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असतील. मला वाटतं बाबांनी कीर्तनं कमी केली पण कीर्तनकार खूप निर्माण केले. त्यामध्ये सर्वस्वी आमचे शिवाजी महाराज वाघ आहेत. असंख्य विद्यार्थ्याला त्यांनी शिक्षण दिले. भागवत कथाकार दशरथ महाराज आंबोरे आहेत. सातत्यानं त्यांच्या कथा चालू असतात. असे अनेक विद्यार्थी त्यांनी घडवण्याचं कार्य केलंय. आज या धर्मसभेमध्ये माझे मित्र एकनाथ महाराज कोष्टी उपलब्ध आहेत, ज्यांचं मी आत्ताच वर्णन केलं. आमच्या परंपरेचे 2 शिलेदार इथं उपस्थित आहेत आज. त्याच्यामध्ये सर्वश्री प्रवीण महाराज शेलार, एक आमच्या परंपरेच्या वटवृक्षाला लाभलेलं सुंदर गोंडस फळ आहे, लक्षात ठेवा, की ज्याने विठ्ठलधाम जवळजवळ 2 कोटीचा प्रकल्प साताऱ्यात उभा केला. आंबेघर सारख्या एका वनवृक्षानं आच्छादित असणाऱ्या वनराईमध्ये पांडुरंगाचं सुंदर मंदिर बांधलं, की ज्या मंदिरामध्ये 100 मुलांची वारकरी पाठशाळा चालते. आणि केवळ ते महाराज राहिले नाहीत, त्यांनी व्यवसायात सुद्धा आपला जम एवढा बसवलाय की मुंबईसारख्या महानगरीमध्ये विठ्ठल स्वीट होम नावाच्या 7 शाखा निर्माण केल्या. म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही कल्याणकारी प्रकल्प त्यांनी राबवले. आणि दुसरे आमचे शिलेदार आहे ते अक्षय महाराज भोसले, हे सातारचे आहेत, की जे की आज महाराष्ट्रभर वारकऱ्यांची सेवा करतायत. खूप मोठं योगदान आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, काही दिवसापूर्वी पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यामध्ये अपघात झाला, हे आपण सर्वांनी फेसबुकवर बघितलं असेल. 3 वारकरी जखमी झाले आणि 1 वैकुंठवासी झाले. त्यास पहिल्यांदा मदतीला जाणारे अक्षय महाराज भोसले. तो 23 वर्षाचा मुलगा परभणीचा होता, पण तात्काळ मदतीचा हात देणारं हे एक व्यक्तिमत्व आहे. आत्ता आषाढी वारीमध्ये महायुंजीच्या माध्यमातून हजारो लोकांना त्यांनी महावस्त्र वाटलं, चपल्या वाटल्या. ही वारकऱ्याची सेवा खूप मोठी आहे. या दोनही माझ्या शिलेदारांना उदंड आयुष्य मिळो, निरामय आरोग्य मिळो. आज हा मुलगा पकवाज होतोय, हा प्रवीण महाराजांचा विद्यार्थी आहे, त्यांच्या शिक्षण संस्थेतला. पलीकडे निळोबा उभा आहे, तो कोष्टी महाराजांचा विद्यार्थी आहे. आज महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये त्यांचं नाव आहे. फक्त गुरुजी असल्यामुळे वाजवलं नाही. पण मी त्याला म्हटलं, बाबा गुरुजींच्या समोर वाजवायचं तुम्हाला भीती वाटते असं नाही, उलट जर समोर कसोटी येतं आपलं सोनं घासून घ्यावं. त्या सचोटीला आणि कसोटीला उतरावं. अनेक महानुभाव याच्यामध्ये. आमचा तुषार हा उत्तम गायक आहे. मुंबईमध्ये भजनी कलावंत त्यांचं नाव आहे, मानावं लागेल. माझ्यावर अपार प्रेम असणारे कृष्ण खंडागळे इथं उपस्थित आहेत, जे एका पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत. माझा विद्यार्थी श्रीकांत खंडागळे, जो अत्यंत चांगल्या पद्धतीच्या बांधकाम व्यावसायिक आहे. उलट ही मुलं हळूहळू पारमार्थामध्ये यशस्वी होत लोकजागर करतात, याचा निश्चित आनंद आहे. ही सगळी विद्यार्थी मंडळी उभी आहेत, छोटी छोटी आहेत. ते कीर्तन हा त्यांचा विषय नाही, म्हणजे कळण्याचं अजून तेवढं वय नाही. ते एक लहान पोर तर 2 तास झालं माझ्याकडे असं टुकू बघतंय. ते काय कळत असेल असं नाही आहे. आम्हाला आनंद कोणता आहे, हे 50 वर्षांनी पोरं सांगतील, आम्ही त्यावेळेस हळदेवालात प्रमोद महाराजांचं कीर्तन ऐकलंय. त्यांची स्मृती तर काय मिळेल. आम्ही कानानी कोष्टी महाराजांचा पकवाज ऐकलाय, तुम्हाला काय कळतंय. अशी अत्यंत स्वाभिमानानं बोलतील ही मुलं. सगळ्या महामाऊल्या बसल्या, सगळ्यांना मी सांगतोय, माझ्या प्रिय श्रोत्यानो, पुढच्या पिढीमध्ये विचार संक्रमित करणं काळाची गरज आहे. म्हणून मी जास्त सांगणार नाही. आपण एकच केलं पाहिजे,
की आपल्या घरातली लहान लेकरं असतील त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि ही परंपरा पुढे चालू ठेवा. काही माणसं आम्हाला म्हणतात, हा अजून लहान आहे, तो जरा मोठा झाल्या बघू, त्याला कळायला लागल्या बघू, त्याला भलतंच कळू लागेल, उपयोग होणार नाही. आमच्याकडे तर परंपरा आहे की मूल जन्माला आल्यानंतर 5व्याच दिवशी त्याच्या गळ्यात माळ घातली पाहिजे. सगळ्यांना माझं आव्हान आहे. मी तर वेगळ्या पद्धतीचं कीर्तन सादर करत आलोय, सांगत आलोय. तुम्हाला तर सांगतो, सगळे मराठवाड्यातले लोक बसलेले आहेत आमचे. हे आमचे मंडप डेकोरेटर्स, चारठणकर बाबावर त्याची खूप श्रद्धा आहे. आल्यापासून त्यांनी मंडप आणि डेकोरेटर्स, बादाड मंडप डेकोरेटर्स. तुम्हाला सांगतो, उद्या द्वादशी आहे, परवा काला झाला की निघायचंय. मी असं निष्क्रियवाद कधी शिकवला नाही, कोणत्याही संतांनी शिकवला नाही. आता पंढरपूरच्या वारीत सांगितलं मी, भास्करराव, हे आता शेवटी सांगितलं पाहिजे लोकांना. आता आळंदीला आलाय ना, उगी 10 रुपयाचे मुरमुरे घेऊन जाऊ नका. पुरुषांनाही बायकांना चांगली साडी घेऊन जा. बायकांना म्हणजे स्वतःच्या बायकोला, अनेक वचनी नाही ते. आत्ता पंढरीच्या वारीत सांगितलं, कार्तिक वारीत, बायकोला साडी चांगली घेऊन जा. कशा करता? पैसे खर्च होतात म्हणून नाही सांगितलं. घरी गेलो साडी दिलं ते म्हणतील 4 वाऱ्या करा, आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री, दरवारीला जा, इथं थांबू नका. गंमत सोडून द्या. पण मी आता सगळ्याच लोकांना सांगतोय बरं का, सांप्रदायिक भूमिका म्हणून, जाताना मुलांना आळंदीतून खेळणी घेऊन जा, चांगली चांगली खेळणी. चेंडू असेल, बाहुली असेल, खुळखुळं असेल, जसं वय असेल, बॅटबॉल असेल, घेऊन जा. मी सांगतो म्हणून घेऊन जा. कशा करता? माझ्याकडे एक दाखला खूप मोठा आहे की आमचे ख्रिस्ती बांधव, ख्रिश्चन समाजाचे लोक, 25 डिसेंबरला रात्री मुलं लहान झोपली की त्याच्या उशाला खेळणी ठेवतात आणि सकाळी मुलं उठतात, हरकून जातात ती खेळणं बघून. आणि मग ती आईबाप सांगतात, रात्री येशू ख्रिस्त आला होता आणि त्याला तुला ही खेळणं दिलंय. धर्माची भावना वाढवतात. तसं आळंदीवर गेल्यानंतर नातवाच्या हातात चेंडू द्या आणि त्याला सांगा, हे ज्ञानोबानं दिलंय तुला. मी गेलो होतो, ज्ञानोबाने तुला चेंडू दिलाय. नाही तो आळंदीच्या वारीला आला तर माझं नाव बदलून ठेवा. आणि ती भावना त्याच्यामध्ये वृद्धिंगत होणं ही काळाची गरज आहे. लहान मुलगी असेल, तिला बाहुली द्या. बघ, माऊलीने तुला बाहुली दिली, काय आनंद वाटेल तिला. दर मुरमुरे. हे वेगळंही तुम्हाला निश्चित सांगतो. अशा पद्धतीने वारकरी, माझं काय म्हणणं आहे, अन्यानं नाव ठेवल्यापेक्षा आपली रेग मोठी करा, असं माझं म्हणणं आहे. आपण सर्व आलात, माझ्या स्वभावाचा दोष म्हणा, गुण म्हणा, पण मला नाही अशांततेत बोलतायत. जेवढं मला साध्य करता आलं तेवढं मी काही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपण सर्व इथे बसलाय, सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो. आपल्याकडनं आई ज्ञानाबाईने अशाच पद्धतीची वारी घडवून घ्यावी, पिढ्यानं पिढ्यानं, जन्मोनिजन्म. लक्षात ठेवा, या जन्मातच नाही, मी जिथं लहानाचा मोठं झालो आणि माझ्या पारमार्थी कार्याची सुरुवात झाली ते उल्हास नदीच्या तीरावर पाषाणी नावाचं गाव आहे. आपण जा. तब्बल 43 वर्ष तिथं मी सेवा केली. त्या गावचे सगळे लोक आज आलेत कीर्तनाला इथे. एकाचा नामनिर्देश करून चालणार नाही, पण माझ्यावर खूप प्रेम करणारी माणसं आहेत ती. आज ते सगळे आळंदीच्या वारीला पायी आलेले आहेत. आपण या त्या गावी. मारुतीरायाचं सुंदर मंदिर आहे आणि तो मारुती अत्यंत प्रासादिक आहे, साक्षात्कार देणार आहे. मला त्याचा खूप मोठा अनुभव आहे. त्या सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो आणि झालेली सेवा ज्ञानेश्वर महांच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ईश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.